या अंजली ताई या जॉईन करा या अंजली ताई. बहुजन नायक मान्यवर काशीराम यांची जयंती आज नागपूरच्या जवळ या सभागृहामध्ये वसतिगृह इथे करण्यात आली आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणे लोक इथे सामील झाले होते. ते आपल्याशी मान्यवर साहेब रमेश पिसाद जुळलेले आहे. जाणून घेऊ काय सांगणं आहे, काय इथं कार्यक्रम घेण्यात आला. सर आपला मी प्राध्यापक ॲडव्होकेट डॉक्टर रमेश पिसे, राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहेत, अखिल तेली समाज महासंघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ओबीसी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि ओबीसी क्रांती दलाचा मी कार्याध्यक्ष आहेत. आज इथे सर्व ज्या बहुजन समाजाच्या विविध संघटना आहेत, मग ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, मायनॉरिटीज असतील आणि महिला संघटना वगैरे आहेत, या सगळ्यांनी मिळून आज या जवाहर विद्यार्थी गृहामध्ये बहुजन नायक मान्यवर काशीराम साहेब यांच्या 92व्या जयंतीनिमित्त, तद्वतच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आणि आपल्या सगळ्यांची आई जिने आम्हाला शिकायला, लिहायला, वाचायला, बोलायला आणि आपल्या पायावर उभं राहायला सक्षम केलं, त्या सावित्रीचा स्मृती दिवस या अनुषंगाने आज आपण इथे संवैधानिक हक्क परिषद आयोजित केली होती. त्याचे प्रमुख विषय होते ओबीसी समवेत सर्व प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. आता 1 एप्रिल 2026 पासून जी जनगणना होऊ घातलेली आहेत, त्याच्यामध्ये जे राजपत्र प्रकाशित झालं आहेत त्यात 33 कॉलममध्ये 12 नंबरच्या कॉलममध्ये एससी आणि एसटींच्या जनगणनेचा उल्लेख आहे, परंतु ओबीसीचा उल्लेखच नाही. या देशामध्ये जर 60% ओबीसी आहे तर आपण या 60% ओबीसींना न्याय देणार की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे ओबीसी, एससी, एसटी महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी जे UGC बिल लागू करण्यात आलं होतं, ज्याच्यावर संसदेत कायदा झाला आणि जेव्हा इम्प्लिमेंटेशनची वेळ आली तर त्यावेळेस काही निवडक मंडळींनी, सवर्ण मंडळींनी त्याचा विरोध केला आणि त्या बिलाला स्थगिती देण्यात आली. 19 मार्चला सुप्रीम कोर्टामध्ये त्याची सुनावणी आहे. आमची मागणी आहे की त्या 19 मार्चच्या आधी सरकारने ते बिल आहे त्या स्थितीमध्ये लागू करावं किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारची नवीन मेक काही लोकांच्या सांगण्यावरून करता कामा नयेत. तिसरी मागणी आहेत की जो स्वामीनाथन आयोग आहेत की ज्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि शेतकरी हा खऱ्या अर्थाने स्वावलंबी होईल, यांच्या सर्व प्रविष्ट्या ज्या स्वामीनाथन आयोगामध्ये आहेत तो 100% लागू करण्यात यावा. चौथी मागणी आहेत आणि जी अतिशय जेन्युइन आहेत, ज्याला कुणाचाही विरोध असण्याचं काही एक कारण नाही, ती मागणी आहेत की छोट्या राज्यांची निर्मिती झाली पाहिजेत आणि आम्ही महाराष्ट्रातले विदर्भातली मंडळी आहोत, विदर्भाची निर्मिती झाली पाहिजे, स्वतंत्र राज्य निर्माण झालं पाहिजेत. हे मागल्या 128 वर्षापासूनची आमची मागणी आहे. तर ही तुरंत लागू करण्यात यावी. याचं कारण असं आहे की सध्याचं जे महाराष्ट्रातलं सरकार आहे आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यांनीच याच्यासाठी आंदोलन केलं होतं आणि लग्न न करण्याची शपथही घेतली होती. केंद्रामध्ये वजनदार मंत्री असलेले आणि नागपूरचे खासदार आदरणीय गडकरी साहेब यांनी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर वेगळ्या विदर्भाची निर्मिती करू आणि आपण ज्या संविधानाची शपथ घेता त्या संविधानाच्या निर्मात्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छोट्या राज्यांच्या निर्मितीची संकल्पना मांडली आहे, ज्याच्यामुळं सर्व प्रदेश आणि सर्व जनतेचं समान उन्नती होईल, हा त्यामागचा बेस आहे. चौथी मागणी आहे की कुठल्याही प्रकारचं जे संविधानिक बाब आहेत किंवा जी लोकशाही परंपरा आहेत याला मोडीत काढणारा एक नवीन प्रयोग EVMच्या माध्यमातून आता होऊ घातलेला आहे. आणि सगळ्यांची जर मागणी आहे की EVM हटाव देश बचाव, तर मग सत्तेमधल्या सरकारचं केंद्रातलं असो की महाराष्ट्रातलं असो, त्यांनी लोकभावना लक्षात घेऊन EVM हटवला पाहिजेत आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजेत. जर तुम्ही खरंच पॉप्युलर आहात, तुमच्या योजना पॉप्युलर आहेत, तर तुम्हाला भीती बाळगण्याचं काही कारण नाहीत. या समवेतच महिलांचं सशक्तीकरण, महिला रोजगार, तरुणांना रोजगार, या सगळ्या बाबी आहेत. या सगळ्यांच्या समर्थनार्थ आज आमची ही परिषद होती. येत्या 23-24 तारखेला आम्ही दिल्ली येथे जातो आहेत. देशाचे PM मोदी साहेब, राष्ट्रपती महामहिम मुर्मू मॅडम, त्याच्यानंतर गृहमंत्री आणि ज्यांच्याकडे ही जनगणना करण्याचं काम आहे त्या जनगणना विभागाला आम्ही भेट देणार आहोत.
निवेदनं देणार आहोत. सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसनंही आम्ही निवेदन देणार आहोत की आपण 19 मार्चच्या आधी जो स्टे दिलेला आहे तो वॅकेट करा, आणि जर हे केलं नाहीत तर मोठ्या प्रमाणामध्ये जनआंदोलन देशभर केल्या जाईल. त्याची सुरुवात नागपूरवरून होईल, कारण नागपूर ही खऱ्या अर्थाने वैचारिक भूमी आहेत, कर्मभूमी आहेत, संविधान निर्मात्याचं हे माहेरघर आहेत. आणि म्हणून आज इथे नागपूरमध्ये आम्ही याचं सुतोवाच केला आहे. 2-3 दिवसामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊन आमच्या पुढच्या ज्या घडामोडी आहेत त्याचंही आम्ही सुतोवाच करू. आणि जे ओबीसीचे SC STचे खासदार आहेत, मंत्री आहेत, या सगळ्यांना आमची चेतावणी आहेत, विनंती नाहीत, चेतावणी आहेत की आपण संविधानाची शपथ घेऊन त्या सत्तेवर आलात, आपण जबाबदार मंत्री आहात, या देशाच्या सरकारचे आपण प्रणेते आहात, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. पक्षाच्या भूमिकेच्या बाहेर जाऊन तुम्ही संविधानाच्या चाकुरीमध्ये राहून ही गोष्ट केली पाहिजे, अन्यथा येत्या काळामध्ये इथली जनता आपल्याला माफ करणार नाही. तसल्या प्रकारचं एक जनआंदोलन हे येत्या काळामध्ये राहील. रस्त्यावरची लढाई संघटना लढतील, परंतु सभागृहातली लढाई हे आमच्या जनप्रतिनिधी लढली पाहिजेत. आणि सर्वांनी मिळून जनगणनेमध्ये ओबीसीचा उल्लेख असला पाहिजेत, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजेत, ST समवेत. त्यासोबतच युजीसी बिल मान्य केलं पाहिजेत, वेगळा विदर्भ आणि छोटी राज्य निर्माण झाली पाहिजे, स्वामीनाथन आयोग आपण लागू केला पाहिजे. या सगळ्या गोष्टींची पूर्तता आपण जर केली नाहीत तर आपण येत्या काळामध्ये जो जनसैलाब आणि जनप्रक्षोभ जो निर्माण होईल त्याला कदाचित आपल्याला मुकाबला करणं अशक्य होईल, अशी आम्ही परिस्थिती निर्माण करू. कारण अशीच परिस्थिती ज्या बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी या देशाला दाखवून दिलीत, 3 खासदारांच्या भरोशावर त्यांनी 3 प्रमुख मागण्या मान्य करून घेतल्यात. मंडल आयोग लागू करून घेतला, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र हे संसद भवनामध्ये लावून घेतलं, आणि ज्या माथे फिरूंनीत धर्मभ्रष्टांनीत जी रथयात्रा काढली होती या देशाचं विघटन करण्याचं, तर त्या रथयात्रेला रोखण्याचंही काम आमच्या बहुजन समाजाच्या मंडळींनी केलं, ओबीसी मंडळींनी केलं, बहुजन लोकांनी केलं. ती सगळी प्रेरणा आम्हाला मान्यवर कांशीराम साहेबांच्या जिद्दीतनं, प्रेरणेतनं आणि निश्चितनं मिळाली. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न साकार करणारा महामानव बाबासाहेबांनंतर जर कोणी झाला असेल तर ते बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब होते. त्यांचे आम्ही शिलेदार आहोत, त्यांच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत. कशी लढाई जिंकायची हे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे. येत्या काळामध्ये आम्ही नागपूरमधनंच आमच्या ओबीसीवर अन्याय करणाऱ्यांनाच ओबीसी धडा शिकवेल. याची पूर्ण रणनीती कशी राहील याच्या संबंधीची आमचं सुतोवाच येत्या काळामध्ये आपल्या प्रचार यंत्रणेच्या माध्यमातून करू. आपल्या सगळ्यांना बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांच्या जयंती दिवसाच्या, जागतिक महिला दिनाच्या आणि संविधानाचे जे काही चांगली कलमं आहेत त्यांच्या पूर्णतेच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भारत, जय संविधान. बहुजन नायक मान्यवर काशीराम यांची जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. त्याचप्रमाणे जागतिक महिला दिवस आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीनिमित्त इथे संविधानिक हक्क परिषद या निमित्त इथे कार्यक्रम घेण्यात आला. आणि आपल्या त्याविषयी अंजलीताई मॅडम दिलेले आहे, ठामपणे मत सांगतात आणि जाणून घेऊयात त्यांचं काय मत आहे. आज या संविधानिक हक्क परिषदामध्ये त्यांनी सुद्धा आपली बाजू मजबूत केली होती. जाणून घेऊयात त्यांचं काय सांगणं. मॅडमला पाहिजे असेल. जागतिक महिला दिनानिमित्त ही जी संविधानिक परिषद आज इथे आयोजित केल्या गेलेली होती, हा पुन्हा एकदा महिला हक्काचा जागर आहे. आणि महिलांचे जे हक्क आहे या देशामध्ये संविधान लागू झाल्यानंतर महिलांचे हक्क संविधानाच्या रूपात महिलांना मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली आणि संविधान हे या महिलांना म्हणजे भारतीय महिलांना दिलेलं हे एक मोठी देण आहे. आणि ह्या संविधानिक अधिकाराच्या बाबतीमध्ये जर झालं तर आजची जी महिला आहे ही कुठेतरी आपलं अस्तित्व शोधत आहे. आपलं अस्तित्व शोधत असताना तिला बऱ्याच म्हणजे पटलावरती वेगळ्या वेगळ्या स्तरावर तिला स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि ते सिद्ध करत असताना कुठेतरी तिला आपलं अस्तित्व सिद्ध करत असताना संविधानाचा आधार हा खूप मोठा आधार वाटतो. आणि
आजच्या या परिषदेच्या निमित्ताने संविधानिक अधिकार तर तिला मिळालेले आहेतच आणि या अधिकारासोबतच या भारतीय महिलांनी आपल्याला आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वावलंबी होणं तेवढंच गरजेचं आहे असं माझं मत आहे. म्हणजे मॅडम जनगणनेचा सुद्धा विषय चालू आहे आणि जनगणना झाली पाहिजे अशी तरी सुद्धा एक आगास जनतेपर्यंत पोहोचला आहे. काय सांगणार याच्यावरती? जनगणना ही ओबीसीची जनगणना होत नाहीये, त्याच्यामुळे ओबीसी मध्ये हा आक्रोश आहेच. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर झालं तर ओबीसी VJNT SBC हा जो पूर्ण प्रवर्ग आहे यांची जनगणना केंद्र सरकारद्वारे केल्या जात नाही आहे. याचाच अर्थ देशभरातील ओबीसींवर हा अन्याय केंद्र सरकारद्वारे केला जातो. भारतीय जनता पार्टी जर ओबीसी आमचा DNA आहे असं जर म्हणत असेल तर आज भारतीय जनता पक्ष प्रणित केंद्रामध्ये सुद्धा सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा सरकार आहे. त्याच्यामुळे या माध्यमातून मी आवाहन करते की भारतीय जनता पक्ष प्रणित राज्य सरकारने ओबीसी जनगणनेचा ठराव पारित करावा आणि तो केंद्राकडे रेटून धरावा आणि सोबतच केंद्रामध्ये जे लोकप्रतिनिधी निवडून दिलेले आहे ओबीसीच्या मतांवरती बहुसंख्येने ते निवडल्या गेलेले आहेत त्या सर्व खासदारांना नम्र विनंती करते की ओबीसी जनगणनेचा मुद्दा त्यांनी केंद्रामध्ये आता जे अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये तो मुद्दा रेटून धरावा आणि ओबीसीची जनगणना करवून घ्यावी. त्यांची मान्यवर मांडणी झाल्या होत्या आणि या संविधानिक हक्क परिषदेमध्ये त्यांनी ओबीसीची आणि विशेष म्हणजे जनगणना झाली पाहिजे आणि ज्या ज्या खासदार आमदार आणि ज्या ज्या पदाधिकारी आहे त्यांनी हा प्रश्न रेटून धरावा असा ठामपणे त्यांना आवाज केलेला आहे आणि आपली बाजू मजबूतीने त्यांनी ठेवली होती आणि थेट आपल्याच्या त्यांनी आपल्या समर्थ ओबीसी जनता झाली पाहिजे आणि आज इथे बहुजन नायक मान्यवर काशीराम यांची जयंती आणि जागतिक महिला दिवस आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त इथे कार्यक्रम घेतला आणि त्यांना सुद्धा एक आठवण म्हणून काशीरामांना सुद्धा त्यांनी एक नमन केलं आणि त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांना सुद्धा आणि कुठे ना कुठे आपल्या ओबीसी समाजाची आणि बहुजन समाजाची बहुजन नायकांची हक अधिकाऱ्याची बाजू मजबूत झाली पाहिजे याच्यावर त्यांनी ठामपणे मत आणला आणि आमच्या चॅनलच्या वतीने सुद्धा त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. जय संविधान.